नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सई दडपे. मम प्रियः खगः व मम प्रियः उत्सवः या दोन व्हिडिओंच्या भरघोस प्रतिसादानंतर खास आपल्या आग्रहाखातर आपणासाठी घेऊन आले आहे नवीन संस्कृत निबंध मम प्रियः कवी. आपल्या संस्कृतच्या कृतीपत्रिकेत मार्कांच्या दृष्टीने पाहता इयत्ता 8वी प्रश्न क्रमांक 7 तर इयत्ता 9वी 10वी प्रश्न क्रमांक 4 यामध्ये निबंध हा प्रश्न 5 मार्कांसाठी विचारला जातो. मित्रांनो, निबंध नि अधिक बंध म्हणजे अशी गद्य रचना जी विचारपूर्वक क्रमबद्ध मांडणी स्वरूपात लिहिली गेली आहे. हा लिहिताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. निबंधाचे तंत्र पाहूया. 5 ते 7 वाक्य छोटी पण व्याकरणदृष्ट्या शुद्ध असावीत. रचनेतील दोष कमी व्हावेत यासाठी सरळ साधी वाक्य लिहावीत. संधियुक्त समास प्रचूर कठीण वाक्य रचना करू नये. प्रत्येक अर्थपूर्ण वाक्यास एक गुण दिला जातो. लिंग, वचन, काळ, विभक्ती याचे भान ठेवावे. वाक्यांना क्रमांक टाकू नयेत. विविध विषयांवरील योग्य शब्दसंग्रह, सुभाषित संग्रह, सुवचने, आकर्षक वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करावा. परिच्छेदात निबंध लिहू नयेत. विविध चांगल्या निबंधांचे वाचन व्हावे. वाक्यांची पुनरावृत्ती टाळावी. आरंभ, मध्य व शेवट योग्य असावा. अक्षर सुवाच्य, वळणदार सुंदर असावे. शीर्षक रेखांकित आकर्षक करावे. या सर्व बाबी लक्षात ठेवून आपल्याला निबंधाचे लेखन करावयाचे आहे. असो, आपण आपल्या विषयावर येऊया. मित्रांनो, जे न देखे रवी ते देखे कवी असे म्हणतात. आणि म्हणूनच की काय, आपल्या बालपणी शाळेत गायलेली बडबड गीते, मनास भावलेल्या कविता आपल्या मनात कायमचे घर करतात. काही कवी जन्मभर स्मृतीत कोरले जातात. त्यांच्या रचना मनाला भावतात. संस्कृत साहित्याविषयी बोलायचे झाले तर या अथांग सागररूपी खजिन्यातील काही अमूल्य मोती अभ्यासण्याचे सौभाग्य आम्हास लाभले. त्यातील काही सुप्रसिद्ध महाकवी, महानाटककार आज मम प्रियः कवी या निबंधामधून आपणासमोर सादर करणार आहे. उद्देश एवढाच आहे की सर्वांविषयी सांगणे जरी वेळेच्या बंधनाने शक्य नसले तरीही उद्याच्या भावी पिढीपर्यंत हे संस्कृत महान कवी पोचावेत. तुम्ही त्यांची काव्य शोधून आवर्जून वाचावीत अशी तुम्हा सर्वांना नम्र विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी करू इच्छिते. तरच हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश सफल होईल. चला पाहूया माझा पहिला आवडता कवी कालिदास. कुमार संभवम, रघुवंशम ही 2 महाकाव्य, मालविका अग्निमित्रम, विक्रमोर्वशीय व अभिज्ञान शाकुंतलम ही 3 नाटके, मेघदूतम हे खंडकाव्य, ऋतुसंहार हे निसर्ग वर्णनपर लघुकाव्य अशा 7 अजरामर कृतींचा रचनाकार, भावकवी, महाकवी, महानाटककार या 3ही भूमिका सारख्याच यशस्वीपणे वठविणारा, अनेक श्रुती, स्मृती, इतिहास, पुराणे, योग, सांख्य, अद्वैत, वेदांत, अनेक शास्त्रे, व्याकरण, संगीत कलांचा उत्तम जाणकार, स्थलकालाचे, रीतिभातींचे, लोकस्थिती, तत्कालीन समाजाचे सूक्ष्म अवलोकन करणारा, त्यासाठी प्रवासही करणारा. उपमा द्यावी तर कालिदासानेच. उपमा कालिदासस्य म्हणून गौरविला गेलेला. तर शाकुंतल वाचून मोनियर विल्यम्स याने ज्याला भारतीय शेक्सपियर म्हटले, भारतातच नव्हे तर जर्मन कवी गटे हाही ज्याचा स्तुतीपाठक आहे. सत्य व शिव ज्याला आदरणीय असले तरीही सर्व रसांचा, सौंदर्याचा मुक्ता असलेला हा कवी कुलगुरू, कविता कामिनीचा विलास आहे. आणि हे सर्व असताना त्याला संस्कृत साहित्यात अग्रपूजेचा मान मिळाला नसता तरच नवल. म्हणून आम्हा सर्वांच्या या आवडत्या कवीची काव्य तुम्ही नक्की वाचा. मार्कांच्या दृष्टीने तुम्ही हे लिहू शकता. मम प्रियः कवी कालिदासः. अद्यापि यस्य गायन्ति कीर्ति कविवरा अपि नमामि कालिदासं तं भारतीयं महाकविं. महाकवी कालिदासः मम प्रियः कवी. सः विश्वविख्यातः कवी. संस्कृत वाङ्मये अस्य अद्वितीय स्थानं. संस्कृत कविषु कालिदासस्य स्थानम् अनन्यसाधारणं. रघुवंशम् इति तस्य प्रसिद्धं काव्यम्. अभिज्ञान शाकुंतलम नाटकम च. सह उपमालंकार रचने निपुणः. तस्य प्रतिभा दिव्या. तस्य काव्य नाटक रचना अपूर्वा. तस्य शैली सुबोधा सरसा च. सह रससिद्ध कवीश्वरः.
तस्य साहित्यं जनान् रञ्जयति। नमोस्तुते महाकवये तस्य काव्याय नाटकाय च। वंदनीयः एषः संस्कृत महाकवी। नमो नमः। दरोडेखोर वाल्ल्याकोरी ते आदिकवी महर्षी वाल्मिकी या त्यांच्या प्रवासाने सर्वांसाठी प्रेरणास्थान झालेल्या माणसाने ठरवले तर तो दैवी गुण स्वतःमध्ये आणू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या आदरणीय महाकवी महर्षी वाल्मिकी यांच्याविषयी आता आपण बोलणार आहोत। मित्रांनो, पुरुषोत्तम श्रीरामाच्या जीवन कथेचा इतिहास सांगणाऱ्या रामायण आदिकाव्याची निर्मिती यांनी केली। करुण रसाबरोबरच इतर रसांचा मिलाप त्यांच्या काव्यात आपल्याला दिसतो, म्हणून हे रससिद्ध कवी आहेत। दिव्य प्रतिभा, सुबोध, सरळ लेखनशैली, म्हणूनच असे म्हटले जाते, जोपर्यंत या पृथ्वीतलावर पर्वत नद्या राहतील तोपर्यंत रामायण कथा जगात प्रचलित राहील। अशा या रामायणात 7 कांडे म्हणजे 7 भाग आहेत। 24,000 श्लोकांच्या या रामायण कथेत महर्षी वाल्मिकींनी रामचरित्राबरोबरच पशुपक्षी, निसर्ग चित्रण, तत्कालीन समाज जीवनशैली यावरही प्रकाश टाकला आहे। पाहूया निबंध। यावत सास्यन्ति गिरयः सरितः च महितले तावत रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति। आदिकविः वाल्मीकिः मम प्रियः कवि, सः विश्वविख्यातः कवि, सर्वकवीनां सह प्रेरणास्थानं। संस्कृत वाङ्मये अस्य अद्वितीय स्थानं, संस्कृत कविषु अस्य स्थानम् अनन्यसाधारणं। रामायणस्य रचयिता वाल्मीकिः, रामस्य चरितम् अस्य ग्रन्थस्य विषयः। सः रससिद्धः कवि, तस्य प्रतिभा दिव्या, तस्य शैली सुबोधा सरसा च, तस्य साहित्यं जनान् रञ्जयति। नमोस्तुते आदिकवये वाल्मीकिये। वंदनीयः एषः संस्कृत महाकवी। नमो नमः। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मानिधये वसिष्ठाय नमो नमः। ब्रह्मज्ञानाचा निधी असणारे व्यास हे विष्णूचे रूप आहेत आणि विष्णू हे व्यासांचे रूप आहे। वसिष्ठ मुनींच्या या वंशजाला माझा नमस्कार असो। नवग्रह स्तोत्र, 18 पुराणे, वेदांचे विभाजन व संपादन, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र व मानसशास्त्र शिकवणाऱ्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असणाऱ्या महाभारतासारख्या महाकाव्याचे रचनाकार, भारतीय संस्कृतीचे शिल्पकार, मूलाधार वेदव्यासांना आद्यगुरु असेही म्हणतात। म्हणूनच गुरुपौर्णिमा आपण व्यासपौर्णिमा म्हणूनही साजरी करतो। गुरूंमध्ये अग्रपूजेचा मान दिला जातो। त्या व्यासांविषयी आता आपण पाहूया। मम प्रियः कवी व्यासः। नमोस्तुते व्यासः विशाल बुद्धे। महाकवी व्यासः मम प्रियः कवी, सः विश्वविख्यातः कवी, सः गुरूणां गुरु। संस्कृत वाङ्मये अस्य अद्वितीय स्थानं, संस्कृत कविषु व्यासस्य स्थानम् अनन्यसाधारणं। महाभारतम् इति तस्य प्रसिद्धं काव्यं, तस्य प्रतिभा दिव्या, तस्य काव्यरचना अपूर्वा, तस्य शैली सुबोधा सरसा च, सः रससिद्ध कवीश्वरः, तस्य साहित्यं जनान् रञ्जयति। नमोस्तुते महाकवये तस्य काव्याय च। वंदनीयः एषः संस्कृत महाकवी। संस्कृत नाट्यस्तबक या पाठात 3ऱ्या पुष्पात उल्लेख आलेल्या कविभासाविषयी जाणूया। स्वप्नवासव दत्ताचा कर्ता कविश्रेष्ठ भास हा अत्यंत प्राचीन आहे। नाटककारातील हा आद्य नाटककार असे म्हटले तरीही चालेल। ख्रिस्तपूर्व 1ल्या किंवा 4थ्या शतकात होऊन गेलेल्या कालिदासाने आपल्या मालविका अग्निमित्रात भासाचा उल्लेख मोठ्या आदराने केला आहे। तेथे तो म्हणतो, प्रथित यश अशा भास, कविपुत्र, सौमिल्य इत्यादी नाटककारांच्या कलाकृतीला बाजूला सारून विद्यमान असलेल्या कालिदास कवीचे हे नाटक पाहण्याचा ओढा प्रेक्षकांना कसा वाटणार। यानंतर 7व्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्टाने आपल्या हर्षचरित्रात भासाच्या नाटकाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत आणि त्याची देवालयाशी तुलना केली आहे। बाण म्हणतो, भासाची नाटके सूत्रधाराने आरंभ केली आहेत, त्यात पुष्कळ पात्रे आहेत, गुंतागुंतीची कथानके आहेत व पताका स्थानेही आहेत। राजशेखराने आपल्या सुक्ती मुक्तावलीत असे म्हटले आहे की पूर्वी काही मार्मिक परीक्षकांनी भासाची सबंध नाटके त्याची परीक्षा पाहण्यासाठी अग्नीत टाकली। त्यापैकी स्वप्नवासव दत्त हे त्याचे एकच नाटक न जळता तसेच राहिले। म्हणून वाग्पती राजाने आपल्या गौडवहो या प्राकृत ग्रंथात भासाला ज्वलन मित्र किंवा अग्नीचे मित्र असे म्हटले।
जयदेवाने आपल्या ग्रंथात भासाला कविता कामिनीचा हास असे म्हटले आहे। अनेक प्रसिद्ध नाटककारांच्या लेखनामध्येही भासाचा उल्लेख सापडतो। यावरून हा मोठा नाटककार होता हे निश्चित। 1912 साली दक्षिण भारतात तिरुअनंतपुरम त्रिवेंद्रम येथे MMT गणपत शास्त्री यांना ताडपत्रावर लिहिलेली भासाची एकूण 13 नाटके सापडली। ही 13 नाटके त्रिवेंद्रमची नाटके या नावाने प्रसिद्ध आहेत, परंतु ती भासाचीच आहेत यामध्ये विद्वानांचा मतभेद आहे। या नाटकांचे विषय पाहताना काही नाटके ऐतिहासिक, काही रामायणावर आधारलेली, काही महाभारतावर आधारलेली, तर काही स्वतंत्र कल्पनेवर आधारलेली आहेत। असो, आपण निबंधाचा विषय पाहूया। मम प्रियः कवी भासः। महाकवी भासः मम प्रियः कवी। सः विश्वविख्यातः कवी। भास इति संस्कृतनाट्यसृष्टेः प्रथमः नाटककारः। संस्कृतकविषु भासस्य स्थानम् अनन्यसाधारणम्। स्वप्नवासवदत्त कर्णभारम् इति तस्य प्रसिद्धं नाटकम्। तस्य प्रतिभा दिव्या, तस्य शैली सुबोधा सुलभा सरसा च। तस्य साहित्यं जनान् रञ्जयति। नमोस्तुते महाकवये तस्य नाटकाय च। वंदनीयः एषः संस्कृत महानाटककारः। अशा प्रकारे आज आपण मम प्रियः कवी हे निबंध कसे लिहावेत हे पाहिले। मित्रांनो, हे निबंध लिहिणे अधिक सोपे व्हावे व अजूनही काही महाकवी नाटककारांविषयी तुम्हाला लिहिता यावे यासाठी नेहमीप्रमाणे हा निबंधाचा साचा व तक्ता तुम्हाला देत आहे, ज्यामुळे तुम्हाला इतर कवींविषयी लिहिणे सोपे होईल। यासाठी या निबंधाचा आधारही तुम्हाला घेता येईल। हो, आणि मी जे सांगितले आहे ते विसरायचे नाही। तुमच्या ग्रंथालयात जाऊन त्यांची काव्य नक्कीच वाचायची आहेत। आणि हो, त्याचबरोबर इतर भाषिक कवींविषयी सुद्धा माहिती मिळवायची आहे। चला तर मग घ्या वही पेन आणि बिनधास्त लिहा मम प्रियः कवी। मजेत रहा, अभ्यास करा, यशस्वी व्हा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत। धन्यवाद।